या 12 जिल्ह्यांमध्ये 2 चाकी गाड्यांची आजपासून चेकिंग सुरू झाल्या। पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 10,000 रुपये दंड व 6 महिने तुरुंगवास देखील आता होणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये चेकिंग झाल्या त्या जिल्ह्यांची नावे व तालुक्यांची नावे या व्हिडिओमध्ये आता सांगण्यात आले आहे। आजपासून या 12 जिल्ह्यात चेकिंग सुरू झालंय। 2 कागदपत्रे तुम्ही आता सोबत ठेवायला सरकारने सांगितलंय। 2 चाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर आता तुम्ही सावधान व्हायचं आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून चेकिंग सुरू झालं आहे। सरकारच्या माध्यमातून 2 चाकी वाहनधारकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती। आता बघा तुम्हाला आजपासून चेकिंग सुरू झालंय। मग यामधील पहिला नियम जर तुम्ही आता मोडला तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आता तुमच्याकडून या ठिकाणी आता सरकार त्या ठिकाणी वसूल करून घेणार आहे। दुसरा नियम जर तुम्ही या ठिकाणी मोडला तर तुम्हाला 2,000 रुपये दंड तुमच्याकडून आता वसूल करून सरकारकडून घेतला जाणार आहे। तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर 5,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे। चौथा नियम जर तुम्ही मोडला तर सगळ्यात कडक आहे 10,000 रुपये दंड तुम्हाला करणार आहेत आणि वरून तुम्हाला 6 महिन्याचा तुरुंगवास देखील या ठिकाणी चौथा नियम मोडला तर भोगावा लागू शकते। तसंच सर्वात कडक नियम आलाय तो म्हणजे शेवटचा 5वा नियम करण्यात आता आलेला आहे। तो जर तुम्ही मोडला तर 5व्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी तब्बल 25,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि तब्बल 25,000 रुपयांचा दंड त्यासोबत 2 वर्षाचा तुरुंगवास देखील तुम्हाला भोगावा लागू शकतो। या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून चेकिंग सुरू झालंय। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून चेकिंग सुरू झालंय म्हणजे आता चेकिंग सुरू झाले म्हणजे काय त्या ठिकाणी आरटीओ ऑफिसर पोलीस त्या ठिकाणी आता उभे राहिलेत तुमची गाडी अडवणार आणि तुमचं चेक करून दंड करणार। आता कोणकोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी हे सुरू झाले आता बघायचं आहे आणि कोणकोणते नियम त्या ठिकाणी लागू करण्यात आलेत ज्यामध्ये तुम्हाला 25,000 रुपये पर्यंतचा सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दंड आता आकारण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला 2 कागदपत्रे आता सोबत ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला गाडी घेऊन बाहेर जाताना 2 कागदपत्रे तुमच्या खिशामध्ये घेऊन जायचे आहेत अन्यथा तुम्हाला सुद्धा मोठा दंड आता या ठिकाणी भरावा लागू शकतो। तुमच्या घरामधील गाडी स्प्लेंडर गाडी असेल तुमची शाईन गाडी असेल युनिकॉर्न असेल कुठलीही गाडी असेल कोणती 2 चाकी गाडी असेल मग ती स्कूटी का असेना तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। यासोबत तुम्हाला 2 कागदपत्रे आता गाडी तुमची बाहेर घेऊन जाताना सोबत ठेवायला सांगितलंय। ही 2 कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं काही ऐकून घेतलं जाणार नाही। तुम्हाला डायरेक्ट 10,000 रुपये पर्यंत 1,000 रुपये पासून बघा 1,000 रुपये 10,000 रुपये 5,000 रुपये असं 25,000 रुपये पर्यंत कोणत्याही प्रकारचा तुम्हाला दंड त्या ठिकाणी आता करू शकतात। त्यामुळे गाडी बाहेर घेऊन जाताना ही 2 कागदपत्रे तुम्ही आता सोबत घेऊन जायचं आहे। तुमच्या खिशामध्ये ही 2 कागदपत्रे घेऊन जायचं आहे। या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून चेकिंग आता या ठिकाणी सुरू झालंय। जर तुमच्याजवळ ही 2 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला सुद्धा आता दंड भरावा लागणार आहे। आज 12 जिल्हे उद्या 12 जिल्हे परवा 12 जिल्हे अशा प्रकारे दररोज आता 36 जिल्ह्यामध्ये आता चेकिंग करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सापडला यामध्ये तर तुम्हाला 1,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही 2 कागदपत्रे सोबत ठेवा। अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येक 2 चाकी वाहनाची आजपासून तपासणी ठिकठिकाणी होणार आहे म्हणजे आता चौकात त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक हवालदार आरटीओ त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा आता तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून आता थेट तुमच्या गाडीच्या आरसी बुक वर त्या ठिकाणी नोंदवले जाणार आहेत। यामधील शेवटचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 25,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणकोणते नियम आलेत त्याचे पालन कसं करायचं आहे गाडी बाहेर तुम्ही कुठेतरी जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर तिथे कोणकोणती 2 कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे तसेच कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून चेकिंग सुरू झालंय हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे
आणि तुम्हाला या नियमाचं पालन कसं करायचं आहे नक्की बघा। या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे तुम्हाला आता दंड त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला केला जाणार आहे। या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागेल, त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नयेत म्हणून 2 मिनिटे हा व्हिडिओ बघा। यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून चेकिंग सुरू झालंय। गाडी बाहेर तुमच्या त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी कोणतेही ज्या ठिकाणी पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर तुम्ही घेऊन जात असाल तर जाताना तुम्ही 2 महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे, कारण हीच कागदपत्रे आता पोलीस चेक करणार आहेत। 2 कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांना 1000 रुपयापासून 25,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी आता दंड होऊ शकतो। आपण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला पकडतात आणि पकडलं तर 100 रुपये 200 रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो असं आपलं त्या ठिकाणी मत असतं। परंतु आता तो जमाना गेलाय, आता कॅमेऱ्याचा जमाना आलाय, ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला दंड होणार आहे। सरकारने आता या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला आता जोरदार त्या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। आधीचे दंड मित्रांनो खूपच कमी होते म्हणून आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो, गांभीर्याने त्या ठिकाणी घेत नव्हतो। परंतु आता अपघात वाढल्यामुळे त्या ठिकाणी दंडाच्या रकमा देखील वाढवल्या आहेत। आता एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपये त्या ठिकाणी दंड तुम्हाला भरावं पाडू शकतं, म्हणजे भरावं लागू शकतं। हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत। म्हणजे तुम्ही जर एक चूक केली आता पुढे सांगणार आहे, त्यात जर चुका तुम्ही केला तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती दंड येणार आहे। म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही, तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा मेसेज येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असं सांगण्यात आलंय। म्हणजे तुम्ही समजा सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलवर बोलत त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही। इथून पुढे तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS त्या ठिकाणी आता येणार आहे आणि हा दंड तुम्ही वेळेत जर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई सुद्धा इथून पुढे करू शकतात। त्यामुळे आता वेळ न घालवता आपण 5 भयानक नियमामध्ये जे बदल झालेत ते नियम या ठिकाणी आता जाणून घेण्यास सुरुवात करूया मित्रांनो। जे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या खिशाला इथून पुढे कात्री लागू शकते। आणि लक्षात ठेवा, 5वा नियम सर्वात जास्त धोकादायक या ठिकाणी आता बनवलेला आहे, जो एकदम तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत दंड या ठिकाणी लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी होऊन तुम्हाला थांबणार नाही तर तुम्हाला जेलची हवा देखील खाऊ लागू शकते। 2 वर्षाची जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे कोणते कोणते नियम आलेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही या ठिकाणी मित्रांनो आता बघायचं आहे, पहिला नियम जर तुम्ही मोडला 1000 रुपये दंड, दुसरा नियम जर मोडला तर त्या ठिकाणी 20,000 रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत। तिसरा नियम जर मोडला तर डायरेक्ट 5,000 रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत। त्यानंतर 4 नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर डायरेक्ट 10,000 रुपये दंड तुमच्याकडून घेणार आहेत। त्यानंतर शेवटचा 5वा नियम जर तुम्ही मोडला तर 25,000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो असं यामध्ये म्हणलंय। त्यामुळे आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत नक्की बघा। पहिला नियम आहे हेल्मेट सक्तीचा। आता बघा, आजपासून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये चेकिंग सुरू झालंय त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे। तसेच तुम्हाला आता गाडीवरून जाताना 2 कागदपत्रे कोणते सोबत ठेवायचे ते पण सांगणार आहे। परंतु पहिला नियम आपण समजून घेऊया। हेल्मेट सक्तीचा पहिला नियम त्या ठिकाणी आता बनवलाय। परंतु आता बघा, पहिला एवढं काय नव्हतं, हेल्मेट तुम्हाला घालावंच लागेल असं काय नव्हतं। पहिला कसं होतं, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड होता। एवढं जास्त करून त्या ठिकाणी पोलीस पण लक्ष देत नव्हते आणि आपण पण हेल्मेट घालत नव्हतो। त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे, हेल्मेट आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात कोण वापरल्याचं आपण पण बघत नव्हतो। परंतु आता इथून पुढे हेल्मेट शिवाय तुम्ही गाडी चालवताना जर पोलिसांना दिसलं तर तुम्हाला थेट 1000 रुपयांचा दंड या ठिकाणी लागणार आहे। बघा, 100 रुपये पहिला दंड होता म्हणून जास्त करून कोण हेल्मेट घालत नव्हते। परंतु इथून पुढे जर तुम्ही हेल्मेट न घातलेलं पोलिसांना आढळलं तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी आता
भरावा लागणार आहे। पण इथेची गोष्ट संपत नाही। केवळ दंड 1000 रुपये भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचं ड्रायव्हिंग जे लायसन आहे तर ते 3 महिन्यांसाठी सस्पेंड त्या ठिकाणी केलं जाईल। विचार करा, 1000 रुपये दंड तर त्या ठिकाणी जातीलच, पण 3 महिने तुम्ही गाडीला त्या ठिकाणी आता लायसन्स सस्पेंड झाल्यामुळे हात सुद्धा लावू शकणार नाही, कारण तुमचं 3 महिन्यांसाठी लायसन्स त्या ठिकाणी आता रद्द करण्यात येणार आहे। बघा, दुसरा नियम आता सांगत आहे वाहन विमा। बघा, गाडी चालवताना आता विमा म्हणजेच तुमचं विम्याचं जे असतं तर ते गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असणं गरजेचं आहे। यासाठी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमचा नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड आता त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो। तसेच यामध्ये 3 महिन्यांची जेल सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। एक कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा किती मोठी आता या ठिकाणी ठेवली आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकता। आता आपण वळूया पुढच्या नियमाकडे। आता बघा, आपल्यापैकी काही जण असे पण नागरिक असतात की रोजच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी काही नागरिक त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। आता त्यांची किंमत तुम्हाला 5000 रुपये मोजावी लागू शकते। म्हणजे कुठला नियम आलाय बघा, आता हा नियम जर तुम्ही मोडला, तिसऱ्या नंबरचा नियम जर मोडला तर 5000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरण्यासाठी तयार तुम्हाला राहावं लागणार आहे। आता क्रमांक 3 नंबरचा धोकादायक आणि बेजबाबदार गाडी चालवणे, यात मुख्य 2 गोष्टी येतात। गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर बोलणे, फोनवर बोलणे, एका ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल तोडणे, अशा प्रकारचे 2 नियम येतात। म्हणजे काय होतं, तुम्ही ऑफिसवरून घरी येताना दमून भागून त्या ठिकाणी घरी निघालेला असता, रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे, तुमचं पूर्णपणे लक्ष रस्त्यावर त्या ठिकाणी आहे आणि त्याच वेळी तुमच्या खिशातल्या त्या ठिकाणी मोबाईल रिंग वाजते आणि आपल्याला काय वाटतं, कोणतरी महत्त्वाचा कॉल असेल घरातून, ऑफिसमधून, त्या ठिकाणी ऑफिसमधून तुम्ही येत असताना काय तर आता त्या ठिकाणी घेऊन या असं आपल्या घरातील कॉल येत असेल, म्हणून काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी आपण काढतो आणि हेल्मेटच्या आत घालून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करता। परंतु आता लक्षात ठेवा, तुमच्यावर नजर असणार आहे कॅमेऱ्यांची। या कॅमेऱ्यात आता तुमचं सर्व कैद होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन 5000 रुपये दंड इथून पुढे असं जर तुम्ही केला तर भरावा लागू शकतो। त्यानंतर पुढचा शेवटचा नियम आहे 25000 रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो। तो नियम कोणता आहे बघा, 4 नंबरचा नियम आहे तो म्हणजे बघा, आता तुम्हाला सांगितलं 4 नंबरचा 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो फोनवर, त्यामुळे अजिबात बोलायचं नाही। आता बघा, तुम्हाला बघा, दारूच्या नशेत जर वाहन चालवत असाल, दारू पिऊन जर वाहन त्या ठिकाणी चालवलं आणि पोलिसांच्या हाती लागलं तर काय होते समजून घ्या। आता बघा, पहिल्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना त्या ठिकाणी सापडला तर तुम्हाला थेट 10000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास देखील त्या ठिकाणी भोगावा लागू शकतो। हे फक्त दंडावर आणि तुरुंगावर थांबत नाही, तुमची गाडी सुद्धा डायरेक्ट जप्त करण्यात येणार आहे। तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या त्या ठिकाणी माराव्या लागतील, तुमचा वेळ, पैसा, प्रतिष्ठा सर्व पणाला लागू शकतं। विचार करा, जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील इथून पुढे दाखल होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते। तुमची जर एक चूक झाली तर तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त त्या ठिकाणी व्हावं लागतं। इथेच थांबत नाही, तर तुम्ही ही चूक जर दुसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवली, म्हणजे जर दुसऱ्यांदा दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवताना त्या ठिकाणी पोलिसांना सापडलं, म्हणजे एकदा पकडून जरी तुम्ही सुधारलं नाही तर परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलं तर कायदा तुमच्यासाठी एक सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो आणि मग शिक्षा अजून पण कठोर सरकारच्या माध्यमातून करण्यात येते। दुसऱ्यांदा जर पकडलं तर 15000 रुपयांचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील 2 वर्षापर्यंत वाढते। 2 वर्षाची जेल तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो होऊ शकते। आता तुमच्या नोकरीचं मग काय होईल 2 वर्षाची शिक्षा झाल्यावर, तसेच तुमच्या कुटुंबाचं काय होईल, समाजात तुमचा मान राहील का? बघा, तुमच्या दारूचा एक ग्लास तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। त्यामुळे हे नियम या ठिकाणी सरकारने तुम्हाला लावले आहेत। आता बघा, शेवटचा 5 नंबरचा नियम आहे तो 25000 रुपयेपर्यंत दंड तुम्हाला भरावा या ठिकाणी लागू शकतो। ते म्हणजे 18 वर्षाखालील तुमचा मुलगा असेल तर मुलांना पालकांनी जर त्या ठिकाणी गाडी दिली चालवायला तर पालकांना 25000 रुपयेपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे। सध्याला हे कडक नियम मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, नांदेड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी कोल्हापूर, सोलापूर
अशा अनेक जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीचं लायसन्स, हेल्मेट, विमा प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत। कधी पण पोलीस आता तुमची चेकिंग करू शकतात। जर चुकीचं काय आढळलं तर नक्कीच तुम्हाला दंड होऊ शकतो। मित्रांनो, तुमच्यासाठी अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।